श्री क्षेत्र महात्म्यामध्ये श्री क्षेत्र अक्कलकोट महात्म्य आपण पहिल्या भागात बघितलेला आहे की स्वामी महाराज कसे प्रकट झाले, त्यांच्या लीला अक्कलकोटमध्ये कसे आले किंवा त्यांचे जे काही चमत्कार आहेत ते त्यांनी भक्तांना कसे दाखवले आणि ते चोळप्पाच्या घरी कसे येऊ राहिले। आता दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत जे काही फोटोग्राफरला अनुभव आला, तो काही चमत्कार आला, त्याला स्वामींचा जो काही चमत्कार आला तो सविस्तर बघणार आहे। आणि पहिला आहे राजा आणि रंक सर्व सारखेच असतात। एकदा बडोद्याचे जे काही श्रीमंत गायकवाड यांना असे वाटले की स्वामी महाराजांसारखा अवतारी पुरुष अक्कलकोट सारख्या एका लहान खेड्यात व एका बाजूला राहून उपयोग नाही, त्यांना आपण आपल्या संस्थानात आपल्या जवळ ठेवावे असा विचार करून त्यांनी आपला दरबार भरवून आपला मनोदय मंत्रींना सांगितलं व आपल्या एका सरदाराला त्यांनी अक्कलकोटला श्री स्वामी महाराजांनी आणण्यास पाठवले। त्याप्रमाणे तो सरदार मग अक्कलकोट येथे आला व राजाचा मनोदय त्यांनी श्री स्वामी महाराजांना सांगितला। पण महाराज कसले ऐकतात, त्यांना राजा आणि रंक सर्व सारखेच असतात। त्यांनी त्या स्पष्ट शब्दात त्या बडोद्यात सांगितले आणि मी येणार पण नाही असे सांगितले। आता काय करावे असा विचार त्या सरदाराच्या मनात आला, कारण हा सरदार अतिशय चतुर व हुशार होता। त्याच्यावर एखादी कामगिरी सोपवली म्हणजे ती यशस्वी करून दाखवणारच याबद्दल सर्वांना खात्री होती। आणि म्हणूनच बडोद्याच्या राजेसाहेबांनी त्या सरदाराला श्री स्वामी महाराजांना आणण्यास अक्कलकोट येथे पाठवले होते। आता महाराज तर बडोद्याला यायला तयार नाही व आपल्याला हात हलवीत परत जावे लागेल, आपल्या पदरी अपयश येईल, आपले संस्थानातील विरोध आपल्याला हसतील व कामगिरी पूर्ण केल्यानंतर राजसाहेब खुश होऊन आपल्याला मोठे बक्षीस देतील, तोही आता मिळणार नाही। तेव्हा आता काय करावे हा प्रश्न त्याच्या पुढे पडला होता। पण तो सरदार फार धूर्त आणि कारस्थानी होता। सरळ सांगून श्री स्वामी महाराज येत नाही असे पाहून त्याने एक डाव टाकला व श्री स्वामी महाराजांना बडोद्याला पळवून नेण्याचे ठरवले। त्याने मोठे आमिष दाखवून अनेक मंडळींना पैसे सोने वगैरे देऊन आपल्या पूर्ण अंकित करून घेतले व त्यांना मेन्यात घालून स्टेशनवर आणवले व आगगाडीत घालून बडोद्याला पळून न्यायचे असा बेत आखला। त्याप्रमाणे त्याने श्री स्वामी महाराजांच्या भोवताली असणाऱ्या माणसांना भरपूर पैसे दिले व मेनसज्ज करून त्यात श्री स्वामी महाराजांना बसवण्यात यश तर मिळवले। त्या सरदाराला फार आनंद झाला व तो आपली कामगिरी यशस्वी झाली व आता बडोद्याला गेल्यावर आपणास मोठी जहागिरी मिळेल असे वाटले। तो मेना झपाझप स्टेशनकडे चालू लागला व थोड्याच वेळाने स्टेशनवर नेऊन उभा राहिला। त्या सरदाराने तो मेना वाहून आणणाऱ्याला मोठे बक्षीस दिले व मेन्याबरोबर अनेक मंडळी आली होती, त्यांनाही भरपूर बक्षीस दिले, सोने नाणे दिले। तेवढ्यात गाडीची वेळ झाली आणि तो मेना प्लॅटफॉर्मवर आणण्यात आला व गाडी आल्यावर श्री स्वामी महाराजांना आपण गाडीत बसवायचे असा मनात विचार करून आता श्री स्वामी महाराजांना मेन्यातून खाली उतरून घ्यायचे याच उद्देशाने त्याने मेन्याचे दार उघडले। तो पाहतोय काय, त्या मेन्यामध्ये महाराजच नाहीत व तो मेना अगदी रिकामा। सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले। मेना वाहणारे म्हणाले की मेना आणताना तर अगदी जड लागत होता, श्री स्वामी महाराजांच्या वजनाने आम्ही तर अगदी घामाघूम होऊन थकून गेलो। सर्व मंडळी खजील झाली, कारण महाराज मेन्यातून तर केव्हाच अंतर्धान पावले व आपल्या मुक्कामाच्या जागेवर बसून खो खो हसत होते व सर्वांना झालेली गंमत अगदी हसत हसत सांगत होते। अशा तऱ्हेने श्री स्वामी महाराजांना बडोद्याला पळून नेण्याचा प्रयत्नही अयशस्वी झाला। मग तो सरदार अतिशय खजील झाला व हात हलवीत परत बडोद्यास गेला। बघा, हा झाला फर्स्ट। आणि दुसरा आहे एका फोटोग्राफरला आलेला चमत्कार। श्री स्वामी महाराजांचे अनेक फोटो उपलब्ध आहेत, त्यापैकी पहिला फोटो कोडक कंपनीने घेतला, त्याची हकीकतही मोठी मजेदार आहे। त्या कंपनीचा एक निष्णात फोटोग्राफर श्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून त्यांचा फोटो काढावा व तो फोटो विकून खूप पैसे कमावे या उद्देशाने अक्कलकोटला आला। श्री स्वामी महाराजांचे त्यांनी दर्शन घेतले, त्यावेळी त्याला श्री स्वामी महाराजांच्या भोवती एक स्पष्ट तेजोवलय दिसले। आता आपण फोटो काढावा म्हणून त्याने कॅमेरा लावला व फोटो घेतला। त्याची कल्पना अशी की ही फोटोग्राफरची कला अगदी नवीन आहे व कोणालाही माहीत नाहीत। तेव्हा श्री स्वामी महाराजांना फोटो घेण्याबद्दल विचारण्याचे काहीच कारण नाही आणि म्हणून त्याने पहिला फोटो घेतला व तो धुतला तेव्हा काय आश्चर्य, त्यामध्ये कसलाही फोटो आला नाही। असा प्रकार 3-4 वेळा झाला व शेवटी महाराजांचा फोटो घेण्यात त्याला यश मिळाले। हा सुंदर फोटो श्री स्वामी महाराजांना दाखवा म्हणून तो श्री स्वामी महाराजांकडे घेऊन गेला। त्यांनी तो फोटो त्यांना दाखवला। श्री स्वामी महाराज काही बोलले नाही। त्यांनी तो फोटो आपल्या शेजारी असलेल्या माणसाला दिला। तो पाहून तो माणूस म्हणतो, वाव, काय सुंदर गणपती आहे। अनेक लोकांना तो पाहिला, अनेकांना अनेक देवांची दर्शने झाली। शेवटी राहून त्या फोटोग्राफरने तो फोटो आपल्या हातात घेतला, पाहिला त्यामध्ये काहीच नव्हते।
मग त्याने महाराजांची क्षमा मागितली, त्यांना शरण गेला. मग श्री स्वामी महाराजांनी त्याला आपला फोटो घेण्यास सांगितले व तो फोटो फारच सुंदर आला. अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांनी असंख्य चमत्कार केलेले आहेत. ज्याप्रमाणे लहान मुलाला रडत असताना काही खाऊ दिला म्हणजे त्याचे रडणे थांबते, त्याप्रमाणे दुःखी जीवांना या चमत्कारांमुळे दिलासा मिळतो व देवावरची श्रद्धा दृढ होण्यास मदत होते. म्हणूनच म्हणतात ना, चमत्काराशिवाय नमस्कार कोणी करणार नाही. ज्याप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी आपण प्रकट केव्हा व्हायचे ते ठरवून त्या लाकूड तोड्याच्या निमित्ताने प्रकट झाले, त्याप्रमाणे आपले अवतार कार्य केव्हा संपवायचे हेही जणू ठरवूनच ठेवले असावे. कारण चोळप्पाचा मृत्यू झाल्यानंतर महाराजांना फार वाईट वाटले व आता आम्हीही लवकर जाणार असे ते म्हणू लागले व आता लवकरच आपले अवतार कार्य संपणार आहेत याची चुणूकही दाखवू लागले. कोणी आरती करण्यासाठी आला असता त्याच्या हातातून ते आरती काढून घेत व ती निरंजने पालथी घालून ठेवीत. एकदा श्री स्वामी महाराज अक्कलकोट येथील एका शिवमंदिरात जाऊन राहिले. 4-5 दिवसांनी त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी खूप गोवऱ्या आणवल्या व त्या शिवलिंगावर रचून त्यावर यज्ञाचे सर्व साहित्य म्हणजे चांगले तूप, फळे, फुले, हार वगैरे घालून अग्नी पेटून दिला व तेथे त्या यज्ञाभोवताली आपण स्वतः बसून राहिले. कुणालाही तेथे फिरकू दिले नाही. मग दुसऱ्या दिवशी तेथील राख काढून ते शिवलिंग स्वच्छ केले. मग त्यावर दूध दह्याचा अभिषेक करविला. त्यानंतर मात्र ते शिवलिंग खूपच तेजस्वी दिसायला लागले. सर्व गाव मग तेथे दर्शनासाठी गोळा झाला. असे होता होता एक दिवस श्री स्वामी महाराज तेथून जवळच्याच एका गावी गेले, पण तेथे त्यांना एकदम सडकून ताप भरला. काय करावे असे प्रश्न मंडळींना पडला. श्री स्वामी महाराज मात्र अगदी शांत होते. त्यांना सांगितले की मला ताबडतोब आवडत्या मुक्कामी म्हणजेच अक्कलकोटला माझ्या लाडक्या आवडत्या वटवृक्षाखाली घेऊन चला. ताबडतोब मग मेना आणवला. महाराजांना अक्कलकोटला आणले. मग ताप काही केले हटेना तरी श्री महाराजांचे स्नान वगैरे व्यवस्थित चालू होते. पुढे मग श्री महाराजांनी अन्नही वर्ज्य केले. ते स्वस्थ पडून राहत व आपण आता लवकरच जाणार आहोत असे म्हणत श्री महाराज जे बोलतील ते खरे होईल हे सर्वांना माहीत असल्यामुळे सर्व भक्त मंडळी अगदी चिंतातूर झाली. श्री महाराजांचा विरह आपणास सहन होणार नाही हे सर्वांनाच माहीत होते, पण आता काय करणार. ज्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांना संकटातून वाचवले, अनेकांना प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढ्यातून खेचून घेतले, त्यांना आपला साधा ताप घालून टाकणे काही फार कठीण नव्हते, पण त्यांनी आपले जीवित कार्य संपवण्याचेच जणू ठरवलेले होते. त्यांच्या पुढे कोणाचे काय चालणार. आणि मग तो क्षण आला. श्री स्वामी महाराजांनी आपण आता अगदी थोड्या वेळात म्हणजे 1 तासाच्या आत जाणार असल्याचे सर्वांना सांगितले व काय करायचे असेल ते ताबडतोब करण्यास सांगितले. सर्व मंडळी अतिशय शोकाकुल झाली, पण काय करणार. मग भक्त मंडळींना त्यांना थोडेफार खाऊ घातले, कोणी त्यांना गंध लावले, कोणी फुलाचे हार वगैरे घातले. सर्वांनी त्यांच्या आकारचे दर्शन घेतले. मग त्यांनी सर्व मंडळींना बाजूला होण्यास सांगितले. आपण स्वतः उठून बसले व पद्मासन घातले व बघता बघता डोळे मिटले. सर्वांनी एकच आकांत केला. तो दिवस होता चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800. सर्व परिसर तेथे स्वामी महाराजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोटला होता. चोळप्पाच्या घरी समाधीसाठी जागा करण्यात आली. सर्व सिद्धता झाली. श्री स्वामी महाराजांसाठी विमान तयार करण्यात आले. ते फुलांनी सजवण्यात आलं. श्री स्वामी महाराज पद्मासन घातलेल्या स्थितीतच होते. चेहऱ्यावर अतिशय तेज दिसत होते. श्री स्वामी महाराज की जय अशा जनघोषात महाराजांना त्या विमानात आणले. मोठी मिरवणूक निघाली व वाजंत्री वाजवत श्री स्वामी महाराजांचा जय घोषात ती मिरवणूक हळूहळू चोळप्पाच्या घराकडे त्या समाधी स्थानाकडे सरकू लागली. चोळप्पाच्या घराजवळ ती मिरवणूक आल्यानंतर श्री स्वामी महाराजांचा देह समाधीच्या जागेवर नेऊन ठेवण्यात आला. श्री स्वामी महाराजांना सुगंधी अत्तर लावण्यात आले. फुलांचे हार घालण्यात आले. 2 समाध्या तिथे तेवत ठेवल्या गेल्या. श्री स्वामी महाराज की जय असा जय जयकार झाला. सर्वांनी मोठ्या शिस्तीने श्री स्वामी महाराजांचे अखेरचे दर्शन घेतले व मग त्या महासमाधीचे द्वार बंद करण्यात आले. लोकांचा शोक आवरेना. श्री स्वामी महाराजांच्या शिवाय अक्कलकोट गाव ही कल्पनाच कोणाला सहन होईना व तो दुःखावेग आवरण्यास कठीण जाणार असे वाटूनच की काय दुसऱ्या दिवसापासूनच श्री स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दर्शन देण्यास सुरुवात केली व त्यांना सांगितले की मी देहाने जरी गेलो असले तरी माझे वास्तव्य सतत तुमच्या जवळ राहील. ज्या ज्या वेळी आपण मला प्रार्थना करून बोलवाल त्या त्यावेळी मी तुम्हाला दर्शन देईन व तुमच्या पाठीशी केव्हाही उभा राहील. आज श्री स्वामी महाराजांना समाधीस्थ होऊन जवळजवळ 300 वर्षे झाली आहेत तरी पण आजही श्री स्वामी महाराज आपल्या भक्तांना दर्शन देतात व त्यांना मार्गदर्शन करतात. श्री स्वामी महाराजांचे असंख्य भक्त आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे असंख्य मठही ठिकठिकाणी आहेत.
सर्व भक्तांना अतिशय उत्तम आध्यात्मिक अनुभव नेहमीच येत असतात। माझे एक साधक स्नेही लिमे म्हणून आहेत, ते श्री स्वामी महाराजांचे मोठे भक्त आहेत व ते तेथेच डोंबिवलीला राहतात। श्री स्वामी महाराजांच्या चेंबूर येथील एका भक्ताला श्री स्वामी महाराजांनी दृष्टांत दिला की माझ्या ज्या पादुका तुझ्या घरी आहेत त्या तू लिमे यांना देऊन टाक। त्याप्रमाणे माझ्या साधक मित्राने म्हणजे लिमे यांना त्या पादुका मिळाल्या आहेत। त्यांनी आमच्या डोंबिवली येथे फार मोठा उत्सव करून त्या पादुकांची स्थापना आपल्या घरी केली आहे। प्रत्येक वर्षी श्री स्वामी महाराजांचा मोठा उत्सव ते डोंबिवली येथे करतात व सर्वांना श्री स्वामी महाराजांच्या पादुकांचा दर्शनाचा व प्रसादाचा लाभ मिळवून देतात। प्रत्येक गुरुवारी असंख्य भक्तगण त्यांच्या घरी जमूनच आरती करतात। त्यावेळी श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष त्यांच्याकडे उपस्थित राहून लिमे यांना मार्गदर्शन करून अनेकांना त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरे अगर काही अडचणी असल्यास लिमे यांच्याकडून त्या सोडवितात। श्री स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्ताचा अवतार आहे व जो त्यांना शरण जाईल, जो त्यांना आपल्या भक्तीने आळवील, तो त्यांना आर्त हृदयाने हाक मारून आरती भक्ती सेवा करील, त्याला ते निश्चित पावतील व त्याच्या पाठीमागे ते सदैव उभे राहतील हे निश्चितच। महाराजांचे अनेक चमत्कारिक घटना घडल्या आहेत। घडलेले सत्य प्रत्यक्षात पाहिलेले लोकही आज कोरमध्ये आजही आहेत आणि महाराजांचा आशीर्वाद मिळालेले भक्तही या जगात आहेत। अशा प्रकारे स्वामींच्या लीला, स्वामींचे प्रकटीकरण, स्वामींचे जे काही चमत्कार आहेत ते आपण बघितलेले आहे। भाग 2 मध्ये भाग फर्स्ट सुद्धा बघा, भाग 3, 4 सुद्धा बघायला विसरू नका। झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि इथे सेवेला पूर्ण विराम देते। चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स देखील करा। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।